कल्याण रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या पोलवर एक व्यक्ती चढली होती आणि त्याला खालती उतरवण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले। वीज पुरवठा खंडित करण्यात आला। दरम्यान काही लोकल थांबवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। थोड्या वेळापूर्वीची घटना आहे। ही व्यक्ती अचानक इथे खांबावर कशी जाऊन चढली हे समजू शकलं नाही, पण जेव्हा लोकांना लक्षात आलं तेव्हा धावपळ झाली, आरडाओरड झाली। पोलिसांना सांगण्यात आलं, स्टेशन मास्टरपर्यंत ही बातमी पोहोचली। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमजद, किती वेळापूर्वीची घटना आहे? कोण आहे ही व्यक्ती? काही मागण्यांकरता ती पोहोचली आहे का तिथे? मिलिंद सर, कल्याण रेल्वे स्थानकात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। कल्याण रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक 1 वर जे रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणारा लोखंडी जे खांब आहे त्यावर एक व्यक्ती चढला आहे आणि या घटनेला फक्त आता 15 ते 20 मिनिटं झाले आहे। सध्या रेल्वे पोलिसांकडून त्या व्यक्तीला समजूत काढून खाली उतरण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो व्यक्ती काही ऐकायला तयार नाहीये। सध्या कल्याण अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली आहे आणि अग्निशमक विभागाचे जे कर्मचारी आहेत थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे। त्याला खाली उतरण्याचे प्रयत्न करणार आहे। मात्र हा व्यक्ती कोण आहे आणि हा असा प्रकार का केला आहे हे अजून समजू शकले नाही। त्या व्यक्तीला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू आहे, मात्र या घटनेमुळे काही जे लोकल गाड्या आहेत ते थांबवण्यात आले आहे। हाय व्होल्टेज तार असल्याने सर्व प्रकारचे जी वाहतूक आहे या ठिकाणी बंद करण्यात आली आहे आणि त्याला आता जो व्यक्ती आहे त्याला जो चढला त्याला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू आहेत। किती वेळापासून हे सुरू आहे? म्हणजे वीज पुरवठा किती वेळापासून थांबवला आहे? कोणत्या नेमक्या प्लॅटफॉर्मवर हे आहे? म्हणजे कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लाईनवर आहे का? मिलिंद सर, कल्याण रेल्वे स्थानकाच्या फ्लॅट क्रमांक 1 वर ही घटना घडली आहे आणि 2:40 हा प्रकार घडला आहे। सध्या ये जा करणाऱ्या लोकल गाड्या थांबवण्याची माहिती आता जे रेल्वे प्रशासनाने दिली आहे। सध्या त्या व्यक्तीला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि थोड्या वेळात अग्निशमकचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या व्यक्तीला खाली उतरण्याचे प्रयत्न करणार आहे। सर, ठीक आहे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।